केला? अरे काय सांगू तुला? याला काय केला साहेब? अरे बाबा ना तसाच आहे. कसा बरोबर होता ना बाबा तसाच आहे. राहू दे त्याला राहू दे. काय सांगू सगळा गडबड घोटाला. कसली? अरे काय सांगू सकाळी उठलो आणि गेलो डायरेक्ट वाड्यात. मग बरोबर तिथे भरून ठेवलीच असेल आणि गाड्यात जाऊन असा उभा राहिलो तेव्हा माझी कप्पी अशी उठली. अरे माझी कप्पी अशी ठाणकन उठली आणि उभी राहिली आणि मला बघितल्या बरोबर मी जे काय म्हणतो तिची गुलकी उडवली. गुलकी उडवली काय बरोबर गुलकी उडवली तशी ती धावून पलगीत पलत सुटली. तर काय सांगू आता धावून धावून जीवच गेला ना रे. कसा आला मी जीव गेला काय ती पुढे गेली ती पुढे धावते मी पाठी माग ती पुढे धावते मी पाठी माग होता. अरे त्याला मध्ये कशाला घेतला त्याला नाही घेतला मी पुढे धावतोय कप्पी पाठी माग आणि पण थोडा पुढे धावत असा मोठा प्रवास झाला आणि पाठी मागून बघतो तर काय भला मोठा वाघ. मी काय वाघाला घाबरतोय काय नंतर पुढे कप्पी मध्ये मी पाठी वाघ पुढे कप्पी मध्ये मी पाठी वाघ असा मोठा प्रवास झाला. मग काय केलं? मग धावत धावत एवढ्या मोठ्या महालावर गेलो. त्या महालावर जाऊन बघतो तर काय एवढा मोठा डोंगर. आग पण लागते काय दिसतय एवढा मोठा डोंगर. त्या डोंगरावर धावून धावून थकलो आणि भल्या मोठ्या पेटत कसा पेटत तर तू हा अंदाज नाही ना अरे खाली. होय भल्या मोठ्या मैदानात गेलो आणि तिथं मोठं बघतो तर काय आंब्याचा झाड. मी पण धावून दमलो वाघाला पण दमवला. आंब्याच्या झाडावर गेलो कच्चा कच्चा आंब्याच्या झाडावर चढलो. कच्चा कच्चा आंब्याच्या झाडावर चढलो वरती टोकाला जाऊन बसलो मस्त पैकी. टोकाला जाऊन बसलो नंतर धावून धावून काय म्हणतोस पाला लागली ना धार वरनच खाली सोडली. सोडली आपण बघतोय खाली सोडली. पेटतंय पण मी म्हणे हा वाघ अजून येत कसा नाही हा वाघ अजून आला कसा नाही. नंतर बघतो तर काय त्या धारीला पकडून वाघ सावकाश सावकाश वर येतोय. वरती गेला मग काय मग नंतर विचार केला मध्येच एकदम धार बंद करून टाकली. धार बंद केला म्हणून वाघ खाली आणि एवढा पळून गेला ना तिथनं मग कप्पीला माझ्या घेतली सरळ आलो वाड्यात. वाड्यात आलो आणि कप्पीन असं मागं बघितला ठाणकन शेशी उडी मारला. गेली वाड्यात गेली आणि तू नंतर मी म्हटलं मी काय आता कमी आहे काय मी पण वाढली उडी माझी उडी गेली डायरेक्शन पाठी सेनकय ना सेनकय आणि गुलामा पडलो सेनकत आणि सगळा पिचपिची सेना भिजलो ना रे. झाला बरबाटला मग कसा तरी बाहेर पडलो नंतर मग बघितलं बाहेर येऊन बघतो तर काय धोतर आतमध्ये शेणकत. अरे पण नंतर म्हटला विचार केला उडी मारतो परत पण म्हटलं नंतर ह्या दोन गोट्या अडकवल्या होत्या ना खांद्याला. अरे गोट्या खेळायच्या बाटली बिटली आणली असते. कसाच गेलो मग घरी आंघोळ केली वरती टावेला हात घातला तेवढा तेव्हा सगळ्यांना आवाज द्याला. मग जे काय हाताला भेटला हातला आणि इथं आलो इथं बघतो तर काय हा जागा आता बघा मग तू आम्हाला बोलवलंच कशाला. अरे कसे काय माहितीये काय हा तुला सगळं सांगेल काय आपल्याकडे देव येऊन गेले आपल्याकडे श्रीकृष्ण भगवान आणि आपल्याला कामगिरी सांगितलेली आहे. काय सांगितली नाही आज आहे मथुरेचा खाजा आपल्या गोकुळातील दही दूध परपरीत करायचा आहे. आता तू भरपूर घेऊन आलास ना आम्ही काय करायचं कुठे थांबायचं
थांबायचं. अरे काय जा तू बाबा तू याच्या बाजूला जा. दळणीकडे लक्ष द्या बरोबर. काम कर. आपली इथं मध्ये एक धोंड आहे ना, त्या धोंडीच्या बाजूला तिकडे तुला, इकडे मी लपता. पण मी हातरून नाही आणला. अरे इथे काय झोपायला आलास आहे का हातून घालायला? तू का आता मला झोप बोलला? अरे लप पत्ता लप. हा मग लप चल आता चल. त्याच्या बरोबर लक्ष द्या. बघ बघ इकडे बघ. कर्तन उडाल असा वरती. अरे हो घेतो तुझा घरी माग जरा. एवढी कशाला घाई लागली घरीला? ताकद पण आहे, दही पण आहे, ताक पण आहे, बदलाय. तू काय पण बोल. मला बघ ही बघ ही लय आवडली. तू पण शंकरीत नाही आला. अरे मग शेतकरी अंग धुवून आलं मी सगळं. कुणाचा हिचा? थांबा 2 मिनिट. आपण आला कुठून आणि जाणार कुठे? बाजाराचा बघतील हो. रस्ता त्यांना माहिती आहे की इकडे आग लागेल. मावशे देवांच्या तुला माहिती नाही? हुकुमाच्या कायद्याने रस्ता प्रतिबंध केलेला आहे. आम्ही सकाळपासनी सगळ्या रस्त्यांना कुपणी घालीत आलेला आहे. एवढ्या मोठ्या हा एकच रस्ता खुला ठेवलेला आहे. तुझी काय भाषा मला कळत नाही. हा. आमच्याकडे पण एक कोकणी आहे. हा मग पाठव तिला. पाठव तिला पाठवतो. कोकणीला पाठवतो. हे बाय तुझा आलाय रिश्तेदार मग कोणतरी. काय बोलली? ते थांब. तिथे अशी बोलते का तिथे 15 रुपये नसतील येत तिथे महिन्याचे म्हणून ती अशी बोलते. कुठच नाही. तुझ्या मुलाचा कुताला झाला. आता करू काय? आता तुला विचार तुझा इन्स्टाग्रामचा नंबर वगैरे आहे की काय? आता नाही बोलली. अरे बाबा काय चाललंय काय? तू कशी अंबाबाईसारखी पुढे धावत येते कशाला? तिचा लग्न झालाय. लग्न तिच्यावरती प्रेम करतोस. व्हॉट्सअप नंबर मारतोस. मावशी उभी असताना तुझा नंबर दे. माझा नंबर आता तिचा कशाला? अरे चांगली दिसतेस ना म्हातारी असली तरी पण. 1500 रुपये येत नाही. हा मग 1500 रुपयासाठी लग्न करणार आहेस? करत असेल तर सांग. असं असेल तर मग नको जा तू पाठी. तू हा तिचा नंबर घेऊ नको. नंबर तर घेणारच. कोणाचा नंबर घेऊ नको. हा. माझ्याबरोबर आली. हा. घेऊ नको. आणि काय सुद्या आता काय मावशी आता तुम्हाला देवांच्या हुकुमाने आणि आमच्या कायद्याने बोललो आपण दमलात म्हणू. 5 मिनिटं बसूया. बसले काय पुढे जाऊ नको. लंगड्या बोलायला.
बसवा दोघांनी बसवा. 1 2 3 बसली का नाही? हा दम कुणाचा? माझा. एकट्याचा. असं थोडी गाव बनणार आहे. चला चला आता देवांना सांगूया आपली कामगिरी झालेली आहे. पार पाडलेली आहे. आपण आता देवांना पाठवून देऊया. सुदामाला सांगितलेल्या कामगिरीचा शेवट काही झालेला दिसत नाही. या गवळणी सुदामाच काही न ऐकता मजुरीचं गाठ तर चढतच आहेत. आता आपण स्वतःच यांचा समाचार घेतला पाहिजे. गोकुळच्या गवळणी उभी राहा. राधे काही 4 जण गेले आणि 5वा कोण आला? अरे राधे तुझ्या ओळखीचा असेल तर बघ. बरोबर मीच बघते. आपल्याला म्हणतात तरी कोण? राधे तू मला ओळखलं नाही? नाही राधे मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? काही पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा सोन्याचे विठ्ठल विठ्ठल नावाचा गजगज असतात. राधे ते तर तुझे खरंच आहे. परंतु जसे या सृष्टीवर संकट आले तसे मला अनेक अवतार धारण करावे लागले. सांगा तुमच्या अवतार तर मग काही अच्युतं केशवं कृष्णनारायण अच्युतं केशवं कृष्णनारायण जानुनी हे पुन्हा माझ्या
जाणूनी घे पुन्हा माझ्या जल